अनामिका शांताराम चव्हाण पुण्याच्या दौंड तालुक्यातली चिमुकली. वय फक्त 9 वर्ष. नुकताच तिचा इयत्ता तिसरीचा निकाल लागला होता. वर्गातून तिने दुसरा क्रमांकही मिळवला होता. खेळायचं, शिकायचं आणि स्वप्न पाहायची हीच तिची वेळ होती. पण एका क्षुल्लक कारणांमुळे अनामिकाचं आयुष्य निर्दयीपणे संपवण्यात आलं. बहिणीनं भावाच्या मार्कशीटवर खाडाखोड केल्याचा राग मनात धरून बाप शांताराम चव्हाण संतापानं पेटून उठला. तो रागाच्या भरात इतका आंधळा झाला की त्यानं स्वतःच्या लेकीचीच लाकूड कापण्याच्या कटरनं निर्घुण हत्या केली. तिच्या गळ्यावर, डोक्यावर, पाठीवर आणि गालावर सपासप वार केले, ज्यात अनामिकाचा जागीच मृत्यू झाला. बरं, शांताराम चव्हाण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं क्रूरतेचा कळस गाठत हा सगळा प्रकार अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला. मुलीचा मृतदेह त्याने साडीत गुंडाळून ठेवला आणि घराला आग लावून दिली. या भयानक कृत्यात शांतारामला चिंगू भोसले नावाच्या महिलेनं साथ दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या दोन्ही आरोपींना नंतर पोलिसांनी अटक केली. पण ही घटना नेमकी उघडकीस कशी आली? मार्कशीटवरील खाडाखोडीवरून बहीण भावात वाद का झाला होता? घटनेची सगळी स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. तर मंडळी, ही थरारक घटना आहे दौंड तालुक्याच्या देऊळगाव राजे परिसरातील हनुमान वस्तीतले. 33 वर्ष शांताराम पवारचं कुटुंब तिथल्या एका झोपडी वजा पत्र्याच्या खोलीत राहत आहे. त्याचा मोठा मुलगा संस्कार हा 4थ्या वर्गात, तर छोटी मुलगी अनामिका ही 3ऱ्या वर्गात शिकत होती. नुकताच 1 मेला त्यांचा निकाल हाती आला होता. त्यात संस्कार हा त्याच्या वर्गातून पहिला आला होता, तर अनामिका तिच्या वर्गातून 2ऱ्या क्रमांकानं पास झाली होती. त्यामुळे या 2 बहीण भावांमध्ये एकमेकांना चिडवणं सुरू झालं. दरम्यान रविवारी 3 मेच्या दुपारी देखील बहीण भावांमध्ये याच गोष्टीवरून पुन्हा एकदा क्षुल्लक वाद झाला, ज्यात अनामिकानं तिचा भाऊ संस्कारच्या मार्कशीटवर खाडाखोड केली. पण दुसरीकडे वडील शांतारामला मुलीच्या या कृत्याचा प्रचंड राग आला. तो आधीच दारूच्या नशेत होता. त्यात त्यानं पोटच्या मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी शांतारामचा राग एवढा अनावर झालेला होता की त्यानं जवळच असलेल्या लाकूड कापाच्या कटरनं अनामिकाच्या अंगावर वार केले. गळ्यावर, डोक्यावर, पाठीवर आणि गालावर कटरचे तीक्ष्ण वार झाल्यामुळे अनामिकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेवेळी चिंगू भोसले नावाची एक महिला घरात उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. बाप मारत असताना अनामिकानं आक्रोश करत त्या महिलेच्या आड लपण्याचा प्रयत्न केला, पण तरीही शांतारामनं मुलीला सोडलं नाही. तर मुलगा संस्कार असह्यपणे हे सगळं काही बघत होता. दरम्यान अनामिका रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निपचित पडलेली होती, तर शांताराम प्रचंड घाबरला होता. पण चिंगू भोसले या महिलेनं ही घटना कुणालाही सांगू नको असं शांतारामला सांगितलं. पण आपण केलेल्या गुन्ह्याचा पुरावा लपवायचा कसा, हा प्रश्न त्याला पडला. त्यावर त्यानं हा खून नसून अपघात आहे असं भासवण्यासाठी कट रचला. त्यानं आपल्या मुलीचा मृतदेह साडीत गुंडाळून घरात ठेवला. बाकीचे सर्वजण घराबाहेर पडले आणि नंतर घराला आग लावून दिली, जेणेकरून राखेत सगळं काही जळून जाईल, सगळे पुरावे नष्ट होतील आणि आपल्यावर कुठलाही संशय येणार नाही. तर मंडळी, खरं तर चिंगू भोसले या महिलेनं या गंभीर घटनेची माहिती जवळच्या पोलिसांना द्यायला हवी होती. पण तिनं ही घटना पोलिसांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ते म्हणतात ना, सत्य जास्त काळ लपून राहत नाही, ते बाहेर येतच. अगदी तसंच झालं. ही घटना दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 मेला उघडकीस आली. अनामिकाचा भाऊ संस्कारनं त्याच्या समोर घडलेला सगळा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यावर नातेवाईकांनी ही धक्कादायक बातमी दौंड पोलिसांना दिली. दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखणं बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक अधिकारी तसंच पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्र हाती घेतली. त्यावेळी घटनास्थळाची पाहणी करत असताना पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले. रक्त लागलेलं मशीन, घरातील जळालेल्या वस्तू आणि अर्धवट जळालेला मृतदेह पाहून पोलिसांच्याही अंगाचा थरकाप उडाला. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घेत पंचनामा केला आणि संबंधित मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवला. तर दुसरीकडे पोलिसांनी शांताराम दुर्योधन चव्हाण या आरोपीला अटक केली. तसंच या संपूर्ण प्रकरणात चिंगू शिंदबाद भोसले नावाच्या महिलेनं माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्यामुळं पोलिसांनी तिलाही ताब्यात घेतलं. या आरोपींविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात BNS कायद्याच्या कलम 103, उपकलम 1, कलम 238 आणि कलम 3(5) नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
त्यांच्यावर खून करणं, पुरावा नष्ट करणं, गुन्हेगाराला वाचवण्यासाठी खोटी माहिती देणं, तसंच सामायिक हेतूनं गुन्हा करणं असे आरोप लावण्यात आलेत. दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई निलेश फडणीस यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. बाकी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळते. दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर त्या 9 वर्षांच्या मुलीप्रती दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये. तर राक्षसी वृत्तीच्या बापाचं भयंकर कृत्य पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुण्यातील ही घटना माणसाच्या क्रूरतेचा कळस तर आहेच, पण रागाच्या भरात एखादा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे. बाकी या घटनेबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.